मी प्रियांका पाटील, तनुषा भिसे माझी बहिणी लागते. 28 तारखेला तिला थोडंसं ब्लिडिंग होत होतं, म्हणजे ब्लिडिंग होत होतं आणि पोटात दुखत होतं म्हणून आम्ही दीनानाथ मंगेशकरला गेलो. डॉक्टरांना भेटलो. डॉक्टर बोलले की जरा क्रिटिकल सिच्युएशन आहे, तुम्ही काय खाऊ नका, आपण रिजल्ट सीझरला निघतोपर्यंत काही पेशंटनी खाल्लं नाही. मग त्यांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर चेक केल्यानंतर डॉक्टर बोलले की 20 लाख रुपये लागतील भरण्यासाठी. आम्ही म्हणलो की आता थोडं काही करू शकतो, ठीक आहे आता 10 लाख रुपये भरा, तुम्ही डिपॉझिट आता 10 लाख रुपये भरा आणि जर तुमची काही ऐपत वगैरे नसेल, कॅपॅसिटी नसेल तर तुम्ही डायरेक्ट तसं हॉस्पिटलला जाऊ शकता, तिथे पण उपचार चांगले होतात. आणि एवढं सगळं हे पेशंट समोर म्हणलं. पेशंटचा BP आधीच हाय होता, 150, 100, 160, 100 असा होता. पेशंटला खूप टेन्शन आलं आणि पेशंट बाहेर आल्यानंतर खूप रडत आलं. त्यातच पेशंटने खूप धसका घेतला. त्याच्यानंतर जोपर्यंत आम्ही पैसे आमची 3 लाख रुपये भरायची तयारी होती, आम्ही त्यांना म्हणतो, आम्ही त्यांना जरासा टाईम मागितला तर डॉक्टर म्हणले ठीक आहे तुम्ही आता खाऊ शकता, तुम्ही हे करू नका, अजून काय आपलं ठरलेलं नाही आहे सीझरला घ्यायचं. आम्हाला दुसऱ्या OPD असते ना, OPDमध्ये शिफ्ट केलं. तिथं लेबरचे बेड होते ना, तिथून OPDमध्ये शिफ्ट केलं. दुसरा पेशंट आला ना, दुसऱ्या पेशंटला बेड लागेल म्हणून OPDवरती शिफ्ट केलं. 2 तास पेशंट आमचा तिकडेच होता. तोपर्यंत पेशंटने काही खाल्लं नव्हतं, काहीच केलं नव्हतं. आणि तर कोणीच काही ॲक्शन घेतलं, साधं कोणी BP घ्यायला नाही आलं, साधं कोणी बघायला नाही आलं. डॉक्टरांचं ॲटलिस्ट कन्सर्न असं की बाबा पेशंटला काय होतं आहे. आम्ही सांगितलं पोटात दुखतं पेशंटला, ब्लिडिंग होतं, ते बोलले की ठीक आहे आधीच्या हॉस्पिटलमध्ये जी मेडिसिन होती ब्लिडिंगसाठी ती घ्या आणि खा. पूर्ण 10 लाख रुपये भरा मग उपचार करू असं ते म्हणतात. हां, पूर्ण 10 लाख रुपये भरायचे, डिपॉझिट करायचे, त्याच्याशिवाय पेपरच नाही करणार. तिथल्या सगळ्या स्टाफला पण त्यांनी ते सांगितलेलं. आम्ही 3 लाख रुपये घेऊन खाली बिलिंग डिपार्टमेंटला गेलेलो. बिलिंग डिपार्टमेंटची हेड मीनाक्षी गोसावी त्या मॅडम बोलले की आमचं सगळ्यांसोबत बोलणं झालेलं आहे, तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतनं पैसा आणा नाही तर कुठनं पण आला. आम्हाला डॉक्टर बोलले की 5 लाख रुपये भरा, त्याच्याशिवाय आम्ही तुमचं हे ॲडमिशन करू शकत नाही. काय नक्की हॉस्पिटलमध्ये अनुभव आला म्हणजे एवढं सगळं समजून हॉस्पिटल ऐकलं नाही असं म्हणतात की रुग्णाच्या मानसिकतेवरती परिणाम झाला. डॉक्टरांची भाषा काय होती? तुम्हाला जर परवडलं नसेल ना तर तुम्ही ससूनला जाऊ शकता. तुम्हाला जर हे होत नसेल ना ससूनलाही चांगले उपचार होतात. डॉक्टरांचं काय नेमकं म्हणणं होतं आणि आता तुमची या हॉस्पिटलबद्दल काय नेमकी सांगणार? डॉक्टरांचं नाव काय होतं आणि त्यांनी पूर्ण जी प्रक्रिया सांगितली ती काय होती? डॉक्टरांचं नाव सुश्रुत घ्यायचं आणि त्यांनी सांगितलेलं जोपर्यंत हे रिलेटिव्ह 10 लाख रुपये भरत नाही तोपर्यंत त्यांचं ॲडमिशन करायचं नाही. आम्ही 2-3 वेळा ॲडमिशन डिपार्टमेंटला घेतो. ते सिनियर बिलिंग डिपार्टमेंटचे होते की मीनाक्षी गोसावी मॅडम, ते बोलले की तुम्ही कोणाकडे जा, केडकर सरांकडे जा, तुम्ही कुठल्या मंत्र्याचं PA असू दे काही असू दे, आम्हाला त्याची घेणं देणं नाही आहे. आम्हाला सुश्रुत घ्यायचा सरांनी सांगितलेलं आहे, पैसे घेतल्याशिवाय हे करायचं नाही, पेपर करायचं. 10 लाख रुपये नेमके कशासाठी? असं काय ऑपरेशन ते करायचं बोलले होतं? की सिझरिंग करायचे, प्री मॅच्युअर बेबी 7 मंथला डिलिव्हरी होतीये तर आपल्याला ICU मध्ये ठेवावं लागेल. एका बेबीचा 10 लाख रुपये आणि दुसऱ्या बेबीचा 10 लाख रुपये असा खर्च घेतला आणि तो 10 लाख रुपये खर्च हा एका महिन्याचा होता आणि ते आत्ताच घेतले. आम्ही म्हणतो आम्ही भरतो पैसे सगळे, फक्त आता इमिजिएट आम्ही 3 लाख रुपये ॲटलीस्ट पेशंटला ॲडमिशन तरी घेऊ शकता की नाही. तुम्ही बोला. आम्ही 3 लाख रुपये भरून ॲटलीस्ट मी पेशंटला इलाज तरी करा ना. पेशंटची मानसिकता पण तशी व्हायला लागली होती ना, मला कोण बघत नाहीये पैशाच्या अरेंजमेंटसाठी. ते ट्रस्ट हॉस्पिटल आहे ना की ते प्रायव्हेट हॉस्पिटल आहे. किती तास त्याच्यामध्ये सगळे वाया गेले? 2-3 तास वाया प्रदीप गेले. बुमसर. मग तिथून पुढे आम्ही सूर्या हॉस्पिटलला गेलो. म्हणजे हा जो काही दुर्दैवी घटना घडली त्याला जबाबदार तुम्ही कोणाला? हॉस्पिटल दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि डॉक्टर घ्यायचा सुश्रुत घ्यायचा सर आणि बिलिंग डिपार्टमेंटच्या मॅडम त्या बोलल्या की आम्हाला सर सांगितल्याशिवाय आम्ही ॲडमिशनच नाही करणार. ते एकमेकांना कंटिन्यू फोन करत होते आणि ते म्हणले पण तुम्ही मला का प्रेशराईज करताय, मी हे करू नाही तर मी केस सोडेल, तुम्ही पैसे भरलेच पाहिजे तुम्हाला, असंही फोनवर बोलले. तुम्ही किती वाजता हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये किती वाजता म्हणजे मोठा पेशंट देणारा रुग्णालयामध्ये नेण्यासाठी साधारणतः किती तासांचा वेळ गेला? एक 2-3 तासांचा तरी वेळ गेला असेल. तुम्हाला जर हवे असेल तर ते सगळे फुटेज वगैरे सगळे ते हॉस्पिटलमध्ये अवेलेबल पण असतील. म्हणजे पेशंट सांगितल्यानंतर कसा तो रडत आलाय त्या लॉबीमधनं, एक टेन्शन सगळं कळेल तुम्हाला त्या सगळ्या. हो, मी होते, माझे हजबंड होते.
त्यांचा भाऊ होता, सगळे होते. जर कदाचित उपचार व्यवस्थित झाले असते तर वहिनी एकदम सांगू इच्छितो की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या पूर्ण प्रकरणाची केशी माहिती घेऊन शासनाकडे त्याचा संपूर्ण अहवाल चौकशीसाठी पाठवणार आहे. आत्ता जे माध्यमातून जे समोर आलेलं आहे ते पूर्णपणे अर्धवट आलेलं आहे. यातनं फक्त दीनानाथ रुग्णालयाची फक्त बदनामीच होत आहे. चौकशी अहवाल कधीपर्यंत दिला जाऊ शकतो? सर हे पूर्ण शासन आणि दीनानाथ हॉस्पिटल याच्यामधलं प्रोसेस आहे. आत्ता मी काही कॉमेंट करू शकत नाही. काही गंभीर आरोप देखील रुग्णालयाच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटलवरती करण्यात आलेले आहेत. त्या संदर्भात काय नेमकी आपल्याकडे काही माहिती आली का? मी परत तेच सांगेन की आत्ता माध्यमातून जी माहिती आलेली आहे, जी मांडली गेलेली आहे दीनानाथ रुग्णालयाविषयी, ती पूर्णपणे अर्धवट आली आहे. त्यातनं फक्त बदनामीच होती आहे. आत्ता त्याच्याविषयी आम्ही काही बोलणार नाही आहे. जे काय आहे ते सविस्तर आम्ही शासनाकडे माहिती सबमिट करू. सर आपलं नाव सांगा. रवी पालेकर. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जो सगळा प्रकार घडला तुमच्या पीएसोबत झालेला आहे ते त्यानंतर आता तुम्ही CPची भेट घेतली, अलंकार पोलीस स्टेशनची परिवारासह भेट घेतली, काय नेमकी मागणी आणि पोलिसांचं म्हणणं काय आहे सगळ्या प्रकरणात? मी त्या ठिकाणी CP ऑफिसला गेलो. त्या ठिकाणी आपल्या CP साहेबांची भेट घेतली आणि तिथनं इथं या संपूर्ण प्रकाराबाबत माहिती दिली. आणि जो प्रकार जर आपण पाहिला तर त्या संबंधित डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मी मागणी केली. गुन्हा दाखल झालाच पाहिजे. याचे CDR जर आपण तपासले, मयत ज्या आहेत त्याचे जे पती आहेत सुशांत बिसे यांचे कॉल रेकॉर्डिंग जर तपासले, जे ते डॉक्टरांशी बोललेले आहेत ते जर पाहिलं तर तुम्हाला त्यात तथ्यही दिसेल. दुसरं महत्त्वाचं, ज्या ठिकाणी ती गर्भवती महिला आली होती त्या ठिकाणी CCTV फुटेज जरी तुम्ही तपासले तर खाली अकाउंट डिपार्टमेंटने त्यांना कशा पद्धतीने सांगितलं, पैसे भराच म्हणून सांगितलं, हे सगळं लक्षात येईल. त्यामुळं तातडीनं गुन्हा दाखल करून आपण ह्या ज्या हॉस्पिटलचे जे संबंधित डॉक्टर्स कर्मचारी आहेत यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना नोकरीतनं बडतर्फ केलं पाहिजे. त्याचबरोबर हे धर्मादाय हॉस्पिटल आहे, शासनाने पुन्हा ताब्यात घेतलं पाहिजे आणि अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नयेत म्हणून याकडं गांभीर्यपूर्वक गुन्हा दाखल करून लक्ष दिलं पाहिजे. आणि या पीडित कुटुंबाला आपण खऱ्या अर्थानं याच हॉस्पिटलने मदतही केली पाहिजे. कारण आज तानी त्या 2 मुली जन्मलेल्या आहेत त्या ठिकाणी, तिला आता आई नाही आहेत आणि पुढचं भवितव्य संपूर्ण अंधारात आहे. आणि हे एकाच चुकीमुळं झालं आहे. आणि नक्की जर ह्याचा आपण तपास केला तर ह्याच्यात लक्षात येईल की नेमकी चूक त्या संबंधित डॉक्टरची आहे. सर माध्यम हॉस्पिटलची बदनामी होती आमच्या. हे बघा, हॉस्पिटलची बदनामीपेक्षा एका महिलेचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि दिशाभूल करण्याचं कारणच नाही. त्याचं कारण असं आहे की आज त्या ठिकाणी मी स्वतः ज्यावेळेस सुशांत बिसेंचा मला फोन आला त्यावेळेस मी रामेश्वरजींना फोन केला. रामेश्वरजींनी त्या ठिकाणी फोन केला आहे, मग पेशंटला ॲडमिट करून घ्या, पैशाचं आपण नक्की करूयात शासनाकडनं मदत. तरीही ही मदत झाली नाही. आणि सुशांतला डॉक्टर घैसास माझं ज्यांच्यावर आरोप आहे ते काय बोललेत हे सगळं त्याच्याकडे आहे. तुम्ही CDR तपासा अशी मी मागणी आत्ता या ठिकाणी केली आहे. माननीय मुख्यमंत्री, माननीय आरोग्यमंत्री यांच्याशीही मी बोलतो, त्यांनाही मी सगळी परिस्थिती सांगितली आहे. त्यामुळं मी या गोष्टीवर आम्ही सर्व ठाम आहोत. एका एकदम वयात आलेल्या तरुणी ज्यावेळेस ती गर्भवती होती आणि पहिल्यांदा डिलिव्हरीसाठी आल्यानंतर तिचा मृत्यू होतो, त्या कुटुंबावर काय बदनामीपेक्षा पण एक मृत्यू झालेला आहे. खूप मोठी आणि वाईट घटना. मुख्यमंत्र्यांना याविषयी सविस्तर मी त्यांना सांगितलं आणि या संदर्भात लवकरच त्यांची भेट घेऊन मी सविस्तर माहिती घेऊन याच्यावर कारवाई करावी अशी मी मागणी करणार आहे. सर तुम्ही फोन केला? ॲडमिशन घ्यायला गेल्यानंतर दोघंही म्हणजे त्या ठिकाणी ज्यावेळेस डॉक्टर गैसासांकडे ॲडमिशनला गेले त्या ठिकाणी स्वतः त्या गर्भवती महिला होत्या, सुशांत बिसे होते, त्यांची बहीण होती, त्यांचे पती होते आणि त्या चौघांसमोर त्यांनी सांगितलं की तुम्ही या ठिकाणी पैसे भरावेच लागतील. हे चौघंही त्या ठिकाणी साक्षीदार आहेत. आणि आज त्या ठिकाणी 20 लाख रुपये त्यांना मागितले गेले. सुशांतनी सांगितलं की मी जमीन विकतो पण तुम्ही माझ्या ह्याला तुम्ही हे करून घ्या. त्याकडे रेकॉर्डिंग्स आहेत ते सगळं. आणि मग खाली गेल्यानंतर त्याचा मला फोन आला की एवढे पैसे मागतात. मी म्हटलं अरे आपण काळजी न करू, आपण अरेंज करू. आत्ता माझ्याकडे 3 लाख रुपये आहे. मी म्हटलं ते भरून घेऊ. म्हणून मी रामेश्वरजींना फोन केला की तुम्ही इमिजिएट फोन करा आणि सांगा जेवढे आहेत तेवढे पैसे भरून घ्या. पण तिचं ट्रीटमेंट चालू केलं. त्यानंतर रामेश्वरजींनी फोन केला, संबंधित डॉक्टरांशी ते बोलले पण कारवाई झाली नाही. मग त्यांनी वाट बघून तिथनं हे रिस्पॉन्स देत नाही आहेत आणि वेगळ्या पद्धतीनं ते बोलत आहेत म्हणून त्यांनी तिथनं ससूनला हॉस्पिटलला फोन करून त्या ठिकाणी ॲडमिट होण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने तिथेही कॉट नव्हती आयत्या वेळेस गेल्यामुळं. आणि मग तिथनं आम्ही गॅलेक्सीला माझ्यालाच त्यांनी विचारलं, मग गॅलेक्सीला फोन करून सूर्य हॉस्पिटलला त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलं.
पण सूर्या हॉस्पिटल हे फक्त बेबींचं हॉस्पिटल असल्यामुळं जो कार्डियक सपोर्ट जो इमिजिएट हवा होता, जो दीनानाथला मिळाला असता, तो त्या ठिकाणी मिळाला नाही. कार्डियक अरेस्ट त्या प्रेग्नन्सी दरम्यान आल्यानंतर तिथनं त्यांना मणिपालला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं. पण त्या दरम्यान कार्डियक अरेस्ट आणि ब्रेन डेड झाल्यामुळं त्या ठिकाणी त्या दुर्दैवी मातेचा मृत्यू झाला. सर हॉस्पिटलचे वाढीव बिल नाही, अत्यंत भयावह आहे. कारण काय की आज आपण जर पाहिलं की आज स्लममधला माणूस असेल, त्या ठिकाणी गरीब माणूस असेल, प्रत्येकाला वाटतं की आपला पेशंट हा वाचला पाहिजे, त्याला योग्य ती ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. पण अशा प्रकारचं जर प्रत्येकावर होत असेल तर ही खरोखर वाईट आहे. आणि मग धर्मादाय संस्था आपण म्हणतो, धर्मादायकडनं खऱ्या अर्थानं दीनानाथ मंगेशकर अशाच पद्धतीने उभं राहिलेलं आहे. आणि योग्य ती मदत त्यावेळेस जर होत नसेल तरी खरंच दुर्दैवी घटना. पोलिसांकडनं काही आश्वासन मिळालं? पोलिसांनी सांगितलं आम्ही सगळी केस नक्की आम्ही हे करू, आत्ता ते नोंद करतायत आणि त्यानंतर योग्य ती कारवाई करू असं मला आश्वासित करण्यात आलेलं आहे. हे झालं दीनानाथ रुग्णालय. 100% ह्या हॉस्पिटलचं ऑडिट होणं गरजेचं आहे, रेग्युलरली ऑडिट होणं गरजेचं आहे. आपण धर्मादाय म्हणून आल्यानंतर पेशंटला कशा प्रकारे ट्रीटमेंट दिली जाते, त्यातल्या अनेक पॉझिटिव्ह गोष्टी घडत असतील, पण 1% जरी ती निगेटिव्हिटी असेल, मॅनेजमेंटची निगेटिव्ह असेल, ह्याच्यावर कुठलं तरी चांगल्या पद्धतीनं धोरण आणलं पाहिजे. सुदैवानं मी वरिष्ठ सभागृहात काम करतो, त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात असेल किंवा अगदी मी कालपासून ह्या केसच्या मागं लागलो आहे, माननीय मुख्यमंत्री, माननीय आरोग्यमंत्री यांच्यावर बैठक घेऊन याच्यावर काहीतरी धोरणात्मक निर्णय झाला पाहिजे. ही पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या हॉस्पिटलचीच अशी परिस्थिती असं मला वाटतं. पण यामुळे जर पेशंट दगावत असेल तर ही दुर्दैवी घटना घडू नयेत म्हणून चांगलं काय करता येईल यासाठी नक्कीच आवाज उठवला जाईल. ठीक आहे.